नाशिक शहर हादरलं आहे. पंचवटीतील रामवाडी परिसरातील ही घटना दिवसा ढवळ्या घडली आणि सीसीटीव्हीत कैद झाली. पीडित महिला नंदिनी नायक या आपल्या घरात एकट्या होत्या. गुरुवारी सकाळी 2 अनोळखी व्यक्ती मास्क घालून त्यांच्या दाराशी आले. काकू पत्ता सांगाल का आणि पाणी मिळेल का असा बहाणा करत त्यांनी दरवाजा उघडायला भाग पाडलं. नंदिनी यांनी माणुसकी दाखवत दरवाजा उघडला, मात्र पाणी देण्यासाठी हात पुढे करताच चोरट्यांनी विजेच्या वेगाने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं. नंदिनी यांनी धाडस दाखवत एका चोराचा टी-शर्ट पकडला आणि तो पकडूनच ठेवला आणि जोरजोरात आरडाओरड सुरू केली. तरीही चोरट्यांनी त्यांना धक्का देत सोनं घेऊन पळ काढला. या झटापटीत मंगळसूत्राचा काही भाग खाली पडला असला तरी चोरटे उरलेलं सोनं घेऊन पसार झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून फुटेज आता व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सध्याचं वातावरण पाहता आपल्या घरातील वयोवृद्ध महिलांनी सोनं घालून एकटं बाहेर जाणं शक्यतो टाळावं, कारण कितीही झालं तरी सोनं हा शेवटी एक धातूच आहे, पण मनुष्याच्या प्राणाची किंमत त्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे. त्यामुळे जागरूक रहा, बाहेर सोनं घालून फिरणं टाळा आणि कुणावरही सहजरित्या विश्वास ठेवू नका.